तर तुमच्यावर जबाबदारी नको म्हणून मी जास्त काळजी घेतो. नाहीतर तुमच्या मागे शिडी लावतील, ईडी लावतील. गेले का? तर ही जी लोकशाही आहे, बाबासाहेबांनी त्याचं वर्णन केलं होतं. लोकशाही म्हणजे केवळ मतदानाचा हक्क नव्हे, तो तरी आहे. लोकशाही म्हणजे निवडून जाणं किंवा पडणं एवढंच नव्हे, ते तरी आहेच. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की रामाच्या मंदिराला धडका देऊन आपला विकास नाही होणार, चौदार तळ्याच्या काठावर बसून आपला विकास नाही होणार, रोज रोज मनुस्मृती जाळून आपला विकास नाही होणार. आपल्या विकासाचा मार्ग एकाच बिंदूतून जातो, तो म्हणजे सत्ता मिळवणं. तुम्ही जेव्हा सत्ताधारी व्हाल तेव्हा तुमच्या हिताचे कायदे तुम्ही करू शकता, ते मंजूर करू शकता. तुमच्या पोटात दुखत असेल तर औषध कुठे आहे हे तुम्ही सत्ताधारी झाल्यानंतर सांगू शकता. म्हणून सत्ता जिंकण्याचा प्रयत्न करा. त्यांना माहिती होतं एका जातीच्या जोरावर तुम्ही निवडून येणार नाही, म्हणून त्यांनी रचना काय केली होती आरपीआयची. त्याच्यात ब्राह्मण नेते होते, त्याच्यात मराठा नेते होते, त्याच्यात महार नेते होते, चांभार नेते होते. आणि बाबासाहेबांच्या पहिल्या संघटनेपासून आरपीआय पर्यंत महारांची संख्या कमी होती, मांग चांभार ब्राह्मण यांची संख्या जास्त होती. कारण ही लढाई जिंकायची असेल तर समविचारी लोकांना घेऊन उभं राहायला पाहिजे, कारण आपल्या आपल्या जातीच्या मतावर ही युद्ध जिंकता येत नाही, ते आपण विसरलो. ही जी लोकशाही आहे हा केवळ निवडणुका हरण्या जिंकण्याचा खेळ नाही आहे. मतदानाचा अधिकार हा केवळ शिक्का मारण्याचा उद्योग नाही आहे, तर मत म्हणजे तुमचा आत्मा आहे. तो तुम्ही कसा जपणार आहात, कसा जपणार. दुर्दैवानं बाबासाहेबांची 135वी जयंती साजरी करतोय, पण गेल्या 40 वर्षापासून आपणच आत्मा विकण्याची दुकानं चालू केलेली आहे. कोण विकतं निवडणूक आल्यावर आत्मा? कोण विकतं? आपण जास्त विकतो. रेट ठरवले आत्मा विकण्याचे. गरीब मतदार असेल तर त्याला कोंबडीचा एक पाय दिला तरी चालतं, आत्मा विकतो. थोडा जरा शहाणा असेल त्याला गांधी बाबाची 500ची नोट लागते, आत्मा विकतो. अजून हुशार असेल तर आमच्या कॉलनीला रंग कामच द्या म्हणतो, आत्मा विकतो. आत्मा विकणारा माणूस कधी जिवंत असू शकत नाही. त्याचा सागाडा जिवंत असतो, पण त्याच्यातला आत्मसन्मान खालास होतो. म्हणून बाबासाहेबांनी नुसत्याच जगण्याचा हक्क दिला नाही, तर आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क दिला. तसं तर कुत्र पण जगतं ना, तसं जगण्याचा हक्क आहे का आपल्याला? डुक्कर पण जगतं, तसं जगण्याचा हक्क आहे का आपल्याला? आपल्याला असा जगण्याचा हक्क आहे की ते जगण्यासाठी आपल्या मनगटाला काम मिळालं पाहिजे, सन्मानाचं काम. मेंदूला काम मिळालं पाहिजे, आपल्या मनासारखं शिक्षण मिळालं पाहिजे, ते मोफत मिळालं पाहिजे, बढतीत अन्याय होता कामा नये असं शिक्षण. नुसतंच मोफत शिक्षण नाही. आता आपण जगण्याचा हक्क आपण देतो, कसं करतो? लाडकी बहीण योजना 1500. अरे 1500 रुपयात तुम्ही तिचा आत्मसन्मान विकत घेता, तिचं मत विकत घेता, तिची प्रतिष्ठा विकत घेता, आणि पुन्हा पुन्हा सांगता आम्ही तुझे लाडके भाऊ, रोज ओवाळणी करणार. अरे तुम्ही जोपर्यंत बहिणीला ओवाळणी कराल तोपर्यंत बहिणी दुर्बल राहतील, तोंडातून लाळ गळेपर्यंत भावाची वाट बघतील. दे रे बंधुराया, लुगडा आणला का, रुपये आणला का, 1500 आणला का, माझ्या पोरांना लंगुटी आणला का. अशी कशी दुर्बल बहीण, आणि दुर्बल बहीण कधी क्रांती नाही करू शकत. जर क्रांती करायची असेल तर ह्या कुबड्या फेकून देण्याची हिंमत आपल्याकडे पाहिजे. लोकांना 20 किलो गहू फुकट. जर तुम्ही लोकांना फुकट द्यायला लागला
तर लोकांच्या श्रमातून जे निर्माण होतं त्याला देश आणि समाज मुकणार आहे. 80 कोटी लोकांना खूप फुकट देतात. आणि हे जर खरं असेल तर तुमचा देश महासत्ता कसा आहे? म्हणून कसं काय देशाला महासत्ता जिथे 80 कोटी भिकारी आहेत, गव्हाची वाट बघतात, पेन्शनची वाट बघत बसतात, बाळंतपणाची रजा मागतात, मासिक पाळीची रजा मागतात. साला हा कष्ट करणाऱ्याचा, मेंदूला, मनाला, मनगटाला चालना देणाऱ्याचा देश आहे. हा कुंभमेळ्यात जमा होणारा भिकाऱ्यांचा देश आहे. यांचा आत्मसन्मान का काढून घेता तुम्ही? बाबासाहेबांच्या दृष्टीने आत्मसन्मान ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. हे सगळं टिकून ठेवायचं असेल तर लोकशाही टिकवायला पाहिजे. त्याने अनेकदा इशारा दिला होता की आपण राज्यघटना लिहितोय, ती लोकांसाठी लिहितोय. कारण राज्यघटना लिहिताना राज्यघटना कुणाला अर्पण करावी याच्यावर खूप वाद झालेला आहे. कुणी म्हणायचं रामाला अर्पण करा, कुणी म्हणायचं कृष्णाला अर्पण करा, कुणी म्हणायचं गांधींना अर्पण करा. आणि एका देवानी बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि सांगितलं, मिस्टर आंबेडकर, हा भारत देवानी जन्माला घातला. इथले इंग्रज देवामुळे गेले. तुम्ही घटना समितीचे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाला, देवामुळे झाला. घटना लिहिण्याची इच्छा देवामुळे झाली. त्यामुळे ही घटना देवालाच अर्पण करा. युअर सिन्सिअरली कल्की महाराज, लॉर्ड कल्की महाराज. सही पण आहे त्या पत्रावर. देवाने पत्र लिहिलं बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांनी जाहीर केलं, ही माझी राज्यघटना ना स्वर्गातल्या देवाला अर्पण केली जाईल, ना कुठल्या राजेला, ना राणीला, ना प्रेषितांना, ना कुठल्या महात्म्यांना. ही माझी राज्यघटना इथून तिथेपर्यंत फक्त आणि फक्त माझ्या देशातल्या फाटक्या तुटक्या सामान्य माणसाला अर्पण केली जाईल. कारण त्यांनी राष्ट्राचं स्वप्न बघितलं, ते राष्ट्रासाठी लढले. घटनेचे मालक ते आहे. ज्या दिवशी घटना जन्माला आली ना त्या दिवशी 70% लोकांच्या 7/12वर राज्यघटना नोंदवली गेली आणि ते देशाचे मालक झाले. तुम्हाला मालक कुणी केलं? घटना जपायला पाहिजे, घटना वाचायला पाहिजे, घटना शिकायला पाहिजे. आपण घटना कशी जपतो? प्रियांबल फ्रेम मध्ये लटकवतो. फार भारी आपल्याकडे आर्टिस्ट आहे, फ्रेम मध्ये. मग त्याच्यावर नेल टाक, मग त्याच्यावर उदबत्त्या लाव. किती उदबत्त्या आणून ठेवले? आपल्याला महापुरुषांना माणसात बघण्याची सवयच गेली. सोलापूरमध्ये बाबासाहेबांना जयंती पुरणपोळ्याचा नैवेद्य दाखवतात. तुम्ही तिकडे जाणार आहात कारण उदबत्त्यापर्यंत पोहोचणार जातात. पुढची पायरी तीच आहे.